निरूपण करून झालेला आहे. उत्तराखंडमध्ये माऊली या ठिकाणी सांगतात, महादेव प्रभू या ठिकाणी सांगतात, कल्याणदायी परिसावी उत्तरे ऐकावी. आपलं कल्याण कशात आहे हे पहिल्यांदा माणसाला कळायला पाहिजे. धन दौलत चांगली बायको लेकरं सगळं शेतीवाडी सगळं व्यवस्थित आहे, आपलं कल्याण झालं ना. भगवंताकडे एक नजरही आम्ही पाहिली नाही. तो सुंदर असा देह भगवंताने न मागता आकाश छाया
काही होत नाही. नाहीतर असं आपण आता तर काहीच नाही, सगळं डुप्लिकेट जमाना झाले. काही तुम्हाला सांगते, मोबाईल आल्यापासून तर सगळं डुप्लिकेट झाले. कीर्तनकार डुप्लिकेटच आहे, गायक डुप्लिकेट आहे. आता दाखव कसं, आता उभे करते एका दुकानचा मोबाईल समोर येते बँकेच्या आणि येणार आपले कसे जाते कीर्तनकार कसे कीर्तन करते समोर मोबाईल आला की लगेच स्माईल प्लीज. बाई एवढं मंत्रमुक्त होऊन महादेवाची पीठ एवढे छान दयाळू झाले होते तर समोर मोबाईल आणला पीठीवर हात तसाच, पीठीवर हात तसाच बाई मोबाईल बघते. गरज आहे का? नाही गरज नाही. दड बड धड या दड बड धडा बड करून या ठिकाणी सेवा केली. सार कशात आहे रे, सार कशात आहे हे जर आम्हाला एवढं जरी कळलं तर आमचं कल्याण कशात आहे ते आम्हाला समजतं. शिवदास माऊली सांगतात संसार कसा आहे, असार आहे भगवंत सार आहे. सार म्हणजे चांगला भाग, असार म्हणजे आपण जो टाकून देतो तो भाग. मग सार आणि असार हे जरी आम्हाला समजलं तर आमचं कल्याण कशात आहे हे आम्हाला समजतं. अभंगाच्या तिसऱ्या चरणात माऊली सांगतात. सांगते दोन मित्र रामेन
कठोर असतात कसे असतात सांगतो तुम्हाला. राम आणि श्याम गेले जंगलामध्ये गेले जात असताना घनदाट जंगलामध्ये ते जाऊन पोहोचले आणि त्याला भानच राहिलं नाही की जंगलाच्या मधोमध भागात आपण आहोत. त्याचबरोबर जंगलाचा राजा कोण? सिंह, मोठा नट सिंह रामाच्या आणि श्यामाच्या पुढे येऊन थांबला. आता दोघांना काय कच्चं सोडलंय? फरक कळत का नाही? दोघं इतकं घाबरले. श्याम होता त्या सिंहाच्या बरोबर नीट तोंडासमोर, राम होता थोडासा लांब. तर रामाला वाटलं बाबा की बाबा आपण दोघं मित्र गावातून एकदाच आलो, सोबत आलो, सोबत कशी सोडावं. आता मित्र जरा लांब आहे आणि श्याम्या माझा मित्र वाघाच्या सिंहाच्या नीट समोर आहे, आता कसं करावं. मग ते श्याम्यानं काय केलं, जरा कानुसा जाऊन हळूच खाली बसला जमिनीवर आणि नक्कल मुठभर माती हातात गोळा केला. मग सिंहाचं लक्ष ते श्याम्याकडे होता. ते जिभेत चाटू लागला होता, आता खाऊ का तवा खाऊ. आणि ते लक्ष त्याच्याकडे असताना पाहून रामानं काय केलं, मुठभर माती घेऊन फटकन त्या सिंहाच्या डोळ्यात मारली.
ही वेळ आम्हाला सुषुप्ती अवस्थेमध्ये गमवायची नाही. निद्रावस्था, सुषुप्ती अवस्था, स्वप्नावस्था. सुषुप्ती अवस्थेमध्ये मनुष्य गाढ झोपेत असतो आणि गाढ झोपेत असलेल्या मनुष्याला कोणतीही वेळ कधी आली आणि कधी निघून गेली, ती वेळ चांगली होती का वाईट होती याचा कसलाच अंदाज राहत नाही. ही वेळ आहे प्रसादाची आणि आम्ही या सुषुप्ती अवस्थेमध्ये जर हा काळ आम्ही घातला तर आमच्या हाती काहीच लागणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर ओवी सांगितली, जैसे प्राप्तीची वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे, ही असते या पुढे डोळे आपण झाकी. जैसे प्राप्तीची वेळे, आता म्हणजे प्राप्त व्हायची वेळ आहे, निदैवा आंधळेपणाचे डोहाळे, ही असते या पुढे डोळे आपण झाकी. तुमच्याकडे सगळंच आहे पण या सुषुप्ती अवस्थेमध्ये आम्ही हा काळ गमावला आहे, बाकी आमच्या काहीच लागणार नाही. त्या अवस्थेमध्ये म्हणून ही अवस्था आमची प्रसादाच्या वेळी तर असू नये किमान. काहीतरी आता प्राप्त होणार आहे तुम्हाला आणि तिथून तुमची काय हाजरी आहे, तुम्ही हजरच नाही. मिळेल का? नक्कीच मिळणार नाही. स्वप्न अवस्थेत आहेच. आता बघा, स्वप्न अवस्था कशी आहे की आपण काही वेळे जागेपणी स्वप्न पाहतो आणि झोपल्यानंतर स्वप्न पाहतो नाही. पण तिघ जण मित्र होते. आताच नवीन वर्ष आपला सुरू झाला आणि आमच्या पुढे वेळ असते नवीन वर्षाची पार्टी करायची. जवळ ते असू का नसू, असेच रूमवर आलेले 3 मित्र होते. त्यांनी असं ठरवलं की आता नवीन वर्ष सुरू आहे, आपण काहीतरी पार्टी करू. जवळ काही पैसे नव्हते पण थोडेफार पैसे जमा करून पैसे करून आपण काय करू, चला वासुली करू. सगळ्यात सोपं आहे, काय लागणार आणि साखर घ्यायची. 3 मित्रांनी रात्रभर जागून सुंदर अशी बासुंदी तयार केली. मित्र होते 3 आणि बासुंदी जरा कमी जास्त होते की काय स्वयंपाकात होते की नाही, स्वयंपाकाबरोबर होते का, कधी कमी तर पडते कधी जास्त पडते. शेजारीच्या घरी वाटीभर भाजी केली म्हणजे स्वतःच भाजी जास्त झाली, त्याच्याशी भाजी जातच नाही वाटीभर, कमी पण जास्त झाली. मग तसं कमी जास्त होतं. 3 मित्र होते, बासुंदीचे 4 ग्लास बनले. 4 ग्लास बनले, तिघांचे 3 होते नाही का, तिघांनी 3 पिऊन टाकले. 1 ग्लास बासुंदी उरली. आता प्रश्न पडला की 1 ग्लास बासुंदी कोण प्यायची. तिघांनी अशी आयडिया केली. त्यात एक हुशार होता, त्याला काहीच नाही म्हणा, आता काय करा, 1 ग्लास बासुंदी कोण प्यायची मी सांगतो. आता काय करा, बासुंदी 1 ग्लास पिले तरी कधी गोड पोटात गेला तर गाठ झोप लागते, तुम्ही गाठ झोपी जातो, झोपी जा. आणि झोपी गेल्यानंतर झोपी उठल्यानंतर मला सांगायचं की कुणाला चांगलं स्वप्न पडलं. ज्याचं स्वप्न सगळ्यात चांगलं त्यांनी हा ग्लास उचलायचा होता आणि पिऊन टाकायचा. 3 जण झोपले. आता मला सांगा, उशाला बासुंदीचा ग्लास, त्याचा सुगंध दरवळतोय, बासुंदी प्यायची इच्छा आहे, झोप कुणाला येईल का? आलीच नाही. झोप आलीच नाही. मग कोरड्या जांभळ्याचे डोळे चोळत काही थोड्या वेळाने 3 पण उठले. मग उठल्यावर चला म्हणजे सांगा स्वप्न कुणाला काय पडलं. त्याला पहिला म्हणला मला स्वप्न तरी चांगलं स्वप्न पडलं. कोण पडलं काय म्हणजे स्वप्नात माझ्या कोण आलं होतं, कोण आलं होतं. प्रत्यक्षात श्रीराम प्रभू माझ्या स्वप्नात आले होते, धनुष्यबाण घेऊन. एकटेच आले होते का? एकटेच आले होते. मग रे चांगलं स्वप्न आहे तुझं, काय म्हणाले मला म्हणे समोर ठेवले आणि अयोध्येला चल माझ्यासोबत. गेलो म्हणलं अयोध्येला. दुसरी वेळेस स्वप्न विचारलं, तुला कोणतं स्वप्न पडलं बाबा? माझं स्वप्न तर खूप चांगलं होतं.
असेल. पुन्हा मला प्रश्न पडतो, बाई प्रसाद कशाला म्हणायचं? कशाला म्हणतो तुम्ही प्रसाद? आता उद्या तुम्ही पुढे माझी मूर्ती पासून ती करता जेवायला आपण सर्वात तो प्रसाद, नारळाचा प्रसाद. प्रसाद कशाला म्हणायचं मी सांगते. ज्या वेळेस मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण एक सोललेलं नारळ, काही साखरेची पुडी आणि मुरमुरे घेऊन कॅरीबॅग मध्ये आपण भगवंताच्या दर्शनाच्या रांगेत भगवंताच्या दर्शनासाठी थांबतो, त्यावेळेस आपल्याला त्या गाभाऱ्यामध्ये जर कुणी विचारलं तुझ्या हातात काय, तुम्ही सांगता माझ्या हातात नारळ आहे सोललेलं आणि मुरमुरे आहे, थोडीशी साखर आहे. पण तीच रांग जशी जशी पुढे जाते आणि मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर तो प्रसाद तुम्ही भगवंताला अर्पण केल्यानंतर तोच प्रसाद बाहेर घेऊन आल्यानंतर तुम्ही म्हणत नाही मुरमुरे घ्या, नारळ घ्या म्हणत नाही, तुम्ही म्हणता प्रसाद घ्या, प्रसाद घ्या, प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. या नारळाचा प्रसाद कसा झाला? तर ऐका, भगवंताच्या गाभाऱ्यात ज्यावेळेस आपण नारळ घेऊन जाऊ त्यावेळेस त्या नारळाचं ममत्व भगवंत खाऊन टाकतं. ममत्व त्या ठिकाणी संपून जातं. गाभाऱ्यात असताना माझा नारळ म्हणाले आपण गाभाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर आपण प्रसाद म्हणून वाटप करतो, तर त्याचं ममत्व संपलेलं असतं. माय त्याला प्रसाद म्हणतात, त्याला प्रसाद म्हणतात. मग अशा या प्रसादाची वेळ सुषुप्ती काळात घडू नका. भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. भगवंताच्या प्राप्तीसाठी परमार्थ मार्गाला आपल्याला लागलं पाहिजे. कारण आम्ही परमार्थाला आज लागून उद्या लागू अशा म्हणण्यामध्ये आमचं आयुष्य हे वाया जात आहे, नाही का? त्यावेळेस हीच आमची अवस्था आहे. भगवंत प्राप्तीसाठी चांगली अवस्था आहे, नाही का? कारण एक अवस्था आहे वृद्धावस्था, एक आहे बाल्यावस्था आणि एक आहे गौरवावस्था. बघा, ही वृद्धावस्थेमध्ये माणसाला विचार करता येतो, कृती करता येत नाही. लक्षात घ्या, मग वृद्धावस्थेमध्ये माणसाला विचार करता येतो, कृती करता येत नाही. बाल्यावस्थामध्ये माणसाला किंवा बालकाला कृती करता येते, पण विचार करता येत नाही. एखाद्या नेत्राला दगड घेऊन जर कुणाला मारला तर त्याला असा विचार त्याच्या मनात येत नाही की हा दगड कुणाला तरी लागेल, कुणाचं तरी डोकं फुटेल, नाही का? हा विचार त्याला करता येत नाही. म्हणून ही अवस्था परमार्थासाठी नाही. वृद्धावस्थेमध्ये आपल्याला सगळं कळतं, सगळा विचार येतो, पण कृती करता येत नाही. मंदिर जवळच आहे, शब्द चालू आहे, कीर्तन ऐकावं वाटतं, कीर्तन चांगलं पण आहे हे समजतं, पण गुडघे चलत नाही, कृती करता येत नाही. म्हणून ती एक तरुण अवस्था अशी आहे ज्यामध्ये आम्हाला विचारही करता येतो आणि कृतीही करता येते. म्हणून याच अवस्थेमध्ये आम्हाला परमार्थ करायचा आहे. परमार्थ ही एक अशी गोष्ट आहे, माणसाने दोन गोष्टीला घाबरलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे पाप आणि दुसरी गोष्ट आहे बाप. जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला, आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला. म्हणून परमार्थाला लागा, नामस्मरण करा, आई वडिलांची सेवा करा. कारण आई वडिलांच्या रूपात आज प्रत्येकाच्या घरात देव आहे. या जन्मदात्या देवाला विसरू नका. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजमिली त्याने काया, काया झिजमी तुझ्या शिराय, धरणी सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला.
विसरू नका आई वडिलांना विसरू नका भगवंताची सेवा करा तरच आमच्या मानव जीवनाचं कल्याण आहे या ठिकाणी समतानगर महिला मंडळाने श्री गणेश मंदिरामध्ये हा दिलेला चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह परमहंस पारायण नामयज्ञ सोहळा आजचा हा सहा दिवस या 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संपन्न करत असताना अतिशय आनंद होतो की सुंदर अशी गायनाची साथ महिला भजनी मंडळ छान अशा जनवेशात या ठिकाणी उपस्थित आहेत नाही का सगळ्यांनी आम्हाला मतदार मार्तंड या ठिकाणी समस्त समतानगर या नगरातले सर्व भाविक भक्त या ठिकाणी अतिशय जास्त संख्येने या कीर्तनासाठी उपस्थित राहिले त्याचबरोबर आमचे मृदंगवादक भैया पेटीवादक आमच्या नागपूरच्या ताई त्याचबरोबर महिला भजनी मंडळ पुरुष भजनी मंडळ आवड महिला भजनी मंडळ आम्ही जाऊ सुंदर असा लहान आहे बघा लहान असताना सुद्धा टाळ वाजवण्याचं ज्ञान कौशल्य हे असंच आत्मसात होत नाही का मुली बाप होता ज्ञानी तेव्हा नाम ज्ञानी या वचनाप्रमाणे घरामध्ये कसं शिक्षण दिल्यामुळं हे आज या गाभाऱ्यात भजनी मंडळाच्या रूपामध्ये टाळ गळ्यात घेऊन उभं आहेत अशा समस्त भजनी मंडळ त्याचबरोबर या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये ही सेवा संपन्न करत असताना अतिशय आनंद होतो आणि ही सेवा आता काही कोणत्या ताईंनी फोन केला होता मला आता फोन केलेला ताई कुठं लपून बसते की बाबा कुठे ताईंची एवढी घाई होती की ताई तुम्ही या सांगितलं असं आणि खरोखरच ताई तुमच्या शब्दाला मान घेऊन अशा परिस्थितीत मी आलेली आहे उद्या मला सकाळी स्कॉलरशिपची परीक्षा आहे उद्या मला शाळेवर गार्डिंगला जायचं आहे त्याच्यामुळं शक्य नाही आता तुमची तारीख इतकी अशी होती की शनिवारी घेतली पण आमच्या रविवारी सुट्टीला आराम करता येईल चला भजनी मंडळाच्या कीर्तनाच्या नशिबात आरामच राहते का नाही की बाबा हे चांगलं आहे